Myself, Professor Saikiran Salgare, Director of Salgare Physics Classes, Srinagar, Nanded. Today we are going to start an important topic for the board student. कुणासाठी? बोर्ड स्टुडंट साठी हा टॉपिक आपण अतिशय महत्वाचा आहे ते आपण आता घेणार आहोत मित्रांनो. तर लक्ष द्या, मी तुम्हाला पहिलेही सांगितलं होतं, आताही सांगतोय. काय सांगितलं होतं? 23 एप्रिलला आपल्या यस 23 एप्रिल पासून बोर्डचे एक्झाम आहेत आणि सध्या आपल्या महाराष्ट्रामध्ये तर नांदेडमध्ये तर आहेच, सगळीकडे लॉकडाऊन लागलेलं आहे. पण तुमची तयारी थांबू नये यासाठी सलगरे फिजिक्स क्लासेसच्या सलगरे सरांनी काय केलंय तुमच्यासाठी? ऑनलाईन लेक्चर जे आहेत, तुम्ही कुठलेही सलगरे फिजिक्स क्लासेसचे असो किंवा नसो, सगळ्यांसाठी आपण हा जो व्हिडिओ आहे, हा मॅग्नेटिक मटेरियल युट्यूब वर फ्री टाकणार आहोत. ओके, त्यानंतर आपण पुढचा विचार करू काय करायचं ते. तर लक्ष द्या, सी हियर, दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट, खूप महत्वाचा आहे बेटा. आता ही जी वेळ आहे तुमची, आणि हा मॅग्नेटिक मटेरियल मी का घेतलाय चॅप्टर, थोड्याच वेळात तुमच्या लक्षात येईल की मी का घेतला. आणि ह्या खूप कमी वेळामध्ये तुम्हाला समजणार आणि सोपा चॅप्टर आहे. जर तुमचं प्रिव्हियस म्हणजे मागचं जे सलगरे फिजिक्स क्लासेसला आहेत त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की म्हणजे मागचं जे झालेलं आहे त्याच्यावर डिपेंड करते हे. ओके, तर लक्ष द्या बेटा, मी काय सांगतोय, मॅग्नेटिक मटेरियल, दिस चॅप्टर इज टू इम्पॉर्टंट बिकॉज टू मेनी सिलेबस, खूप सारा सिलेबस जो आहे हा चॅप्टरचा ते रिड्यूस झालेला आहे बेटा. आले का लक्षात? खूप सारा सिलेबस रिड्यूस झालेला आहे. म्हणजे आपल्याला शिकायचं काय? आपल्याला तुम्हाला वाटत असेल हे 7 पॉइंट्स आहेत, हे 7 पॉइंट शिकायचे आहेत का? मी मुद्दा म्हणून हे 7 पॉइंट्स लिहिलेत. बघा लक्ष द्या, आपल्याला याच्यापैकी फक्त 2 पॉइंट शिकायचे. किती? ओनली 2 पॉइंट्स. वी हॅव टू सी ओनली 2 पॉइंट्स. वी हॅव टू डिस्कस ओनली 2 पॉइंट्स. वी हॅव टू डिस्कस, वी हॅव टू राईट, वी हॅव टू, सगळं म्हणजे काय म्हणतो आपण, सगळं जे आहे ते फक्त 2 पॉइंट्स वर विचारणार आहे तुम्हाला एक्झाम मध्ये. बाकी पूर्ण जो सिलेबस आहे दॅट सिलेबस वेअर रिड्यूस्ड, हा सगळा सिलेबस आहे ते रिड्यूस झालेला आहे. मित्रांनो, आपल्याला लगेच काही दिवसामध्ये विद्यार्थ्यांना आपल्याला काय माहितीये का भेटल? परमिशन भेटल. कारण एक्झाम जसं एमपीएससी ची परीक्षा आहे तर त्यांच्यासाठी लायब्ररी खुली आहे, बरोबर का? ओके, आता म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ बघालात, हा पिरियड म्हणजे यस मार्च मधला 2021 चा पिरियड आहे. ओके, 2021 मधला पिरियड आहे आणि आता एमपीएससी ची परीक्षा होणार आहे, त्यामुळे लायब्ररी खुले आहेत, त्यांचे कोचिंग सेंटर पण मला वाटते काही 1-2 खुले असतील. ओके, तर आपल्याला सुद्धा परमिशन भेटेल, काही दिवस आपण काढू लॉकडाऊनचं. ओके, रेडी एव्हरीबडी? चलो, व्यवस्थित बसायचं, टाईट बसायचं, लक्ष द्यायचं, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष दिलं तरच तुम्हाला समजेल बेटा, नाही तर तुम्हाला समजणार नाही. कारण फिजिक्स समजलं तर सोपं आहे, नाही तर तुम्हाला माहिती आहे कसं आहे. ओके, क्लास मधल्या एवढी मजा नाही गेली ना? खूप मजा आणायची, याच्यामध्ये सुद्धा मी मजा आणायची, फक्त मजा घ्यायचा विचार करा तुम्ही. रेडी? लेट स्टार्ट. तर बघा, मी 7 पॉइंट लिहिले होते. किती पॉइंट लिहिले होते इथं? 7 पॉइंट जे आहेत ते तिथे सिलेबसचे पॉइंट्स आहेत. त्यापैकी बघा बेटा, टॉर्क नाहीये आपल्याकडे, काय नाहीये? टॉर्क नाहीये. त्यानंतर मॅग्नेटिक मटेरियल आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. हिस्टेरेसिस आपल्याला अभ्यास करायचा नाहीये. परमनंट मॅग्नेट आणि इलेक्ट्रोमॅग्नेट आपल्याला अभ्यास करायचं नाहीये. मॅग्नेटिक शिल्डिंग सुद्धा अभ्यास करायचं नाहीये. म्हणजे फक्त आपल्याला जे पॉइंट नंबर 2 आणि पॉइंट नंबर 3 जे आहेत तेच अभ्यास करायचे आहेत बेटा. म्हणजे हे 2च पॉइंट अभ्यास करायचे आहेत. एकदम परफेक्ट वेने आपण अभ्यास करू. आणि याला जे तुमच्या स्टेट बोर्डला कंपल्सरी 4 मार्क्स साठी विचारतात आणि विथ ऑप्शन किती? 5 मार्क्स साठी विचारतात बेटा. आर यू गेटिंग माय पॉइंट? Okay, let's start the magnetic material. This is the syllabus of our magnetic material. Write down, pause करा आणि लिहा. Let's see the first point, that is the origin of magnetism. कुठला पॉइंट बघायचा आपल्याला? ओरिजिन ऑफ मॅग्नेटिझम इन अ मटेरियल, एखाद्या मटेरियल मध्ये. त्याच्यावर कसा क्वेश्चन येईल बेटा? बघा, अशा पद्धतीचा क्वेश्चन येऊ शकतो. ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट ऑफ एन इलेक्ट्रॉन रोटेटिंग अबाउट द न्यूक्लियस इन एन ॲटम. म्हणजेच काय? कुणाचं एक्सप्रेशन काढायचंय? मॅग्नेटिक मोमेंटचं एक्सप्रेशन काढायचंय.
कधी काढायचंय? जेव्हा ते यस न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये फिरतात त्यावेळेस त्या मॅग्नेटिक मटेरियलचं काय काढायचंय आपल्याला? काय काढायचंय? यस त्या न्यूक्लियसच्या अराउंड मध्ये जेव्हा इलेक्ट्रॉन्स फिरतो त्याचं एक्सप्रेशन काढायचंय, त्याचा मॅग्नेटिक यस काय म्हणतो आपण त्याला? मॅग्नेटिक मुवमेंट काढायचा आहे. ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट म्हणू आपण त्याला. काय म्हणू? ऑर्बिटल मॅग्नेटिक मुवमेंट जो आहे तो काढायचा आहे बेटा आपल्याला. आलं का लक्षात? आर यू रेडी? यस चलो आपण काय कन्सिडर करू? एक न्यूक्लियस घेऊ बेटा. ओके या ठिकाणी न्यूक्लियस घेतलो आपण आणि असा जे आहे ते इलेक्ट्रॉन्स फिरत आहे असं कन्सिडर करू आपण. ओके इलेक्ट्रॉन्स फिरत आहे असं कन्सिडर करू. इलेक्ट्रॉन्सची जी रेडियस आहे ही रेडियस असं कन्सिडर करू. या ठिकाणी जे आहे ते इलेक्ट्रॉन्स आहे असं कन्सिडर करू आणि हे जे आहे ते कसं फिरत आहे असं कन्सिडर करू. क्लॉकवाईज डायरेक्शन फिरत आहे असं कन्सिडर करू. इलेक्ट्रॉन्स यस कसं फिरत आहे? क्लॉकवाईज डायरेक्शन, जे की न्यूक्लियस पासून जर आपण कन्सिडर केलं त्या ऑर्बिटला पूर्ण, तर त्या ऑर्बिटची रेडियस जी आहे ती किती आहे बेटा? हाऊ मच? आर एवढी रेडियस आहे. किती रेडियस आहे? आर एवढी रेडियस आहे. अँड सगळ्यांना तुम्हाला माहित असायला पाहिजे, माहित नसेल तर लक्षात ठेवा, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट इज परपेंडिक्युलर टू प्लेन. कुणाला परपेंडिक्युलर असतो? तो प्लेनला परपेंडिक्युलर असतो. अशा पद्धतीनं आलं का लक्षात? आणि हे तुम्हाला माहित असणं अतिशय गरजेचं आहे बेटा. हे असं असते ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ओके याला म्हणू आपण कॅपिटल MORB असं करू, ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. आणि याचा फॉर्म्युला सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. दॅट फॉर्म्युला इज व्हॉट? मी बाजूला लिहितो, नंतर तुम्ही हे करून घ्या किंवा याच्यामध्येच घेऊ आपण. ओके तर पहिलं जे आहे ते पोथी वाचायची असते आपल्याला. काय वाचायची असती? पोथी. काय जे काही दिलंय ते आपण इथं लिहून घ्यायचं. काय दिलेलं आहे इथं आपल्याला? यस consider an electron which is moving in a clockwise direction as shown in figure. Right? R be the radius of the orbit and E be the charge on electron. Okay. Now we have to find the orbital magnetic moment. आता आपल्याला orbital magnetic moment find करायचे बेटा. तर orbital magnetic moment जेव्हा आपण find करत असतो त्यावेळेस लक्ष द्या. Okay. What is the formula? Orbital magnetic moment चा formula काय आहे? CR M orbital, listen carefully all of you, that current into area of that orbit. काय असतंय? ह्या याच्यामधून चार्ज मधून जे काही करंट फ्लो होतंय त्या चार्ज करंट इंटू एरिया असं आपण जनरल म्हणतो त्याला बेटा. त्याला इक्वेशन नंबर 1 द्या. किती दिला आपण? इक्वेशन नंबर 1. चला आपल्याला चार्ज माहिती आहे. राईट वी नो द चार्ज. आणि हे कुठल्या तरी वेलॉसिटीने फिरत असेल. that velocity, that speed is v. त्याची स्पीड v कन्सिडर करू आपण. ओके तर आपण काय काढू? पहिलं सुरुवातीला करंटची व्हॅल्यू काढू. कुणाची व्हॅल्यू काढायची? करंटची. मी इकडेच घेतो. करंटची व्हॅल्यू काढू. काय होईल करंटची व्हॅल्यू रे? यस I is equals to charge per unit time. I am right? चार्ज पर युनिट टाइम. चार्ज किती आहे आपल्याकडे? हे फिरणार आहे जो चार्ज आहे तो किती आहे? E एवढा चार्ज आहे. किती चार्ज आहे बेटा? E एवढा चार्ज आहे. आय एम राईट? ओके पर युनिट टाइम. टाइम म्हणजे तिचा पिरियड आहे. म्हणजे हे बघा इथून सुरुवात केलं इलेक्ट्रॉन असं गुई फिरून इथं आलं. राईट दॅट इज द वन कम्प्लीट पिरियड. त्याला काय म्हणतो बेटा आपण? वन कम्प्लीट पिरियड. आर यू गेटिंग माय पॉइंट? मी जे बोलतोय ते लक्षात येते ना बेटा? ओके चलो तर E/T. आता चला हे जेव्हा असं फिरत आहे तर किती डिस्टन्स कव्हर करते रे बेटा हे? ऑफकोर्स किती डिस्टन्स कव्हर करणार? एक सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स कव्हर करणार. म्हणजे स्पीड म्हणजे काय असते बेटा आपल्याला माहिती आहे. व्हॉट इज स्पीड? याला इक्वेशन नंबर 2 द्या. स्पीड इज इक्वल्स टू व्हॉट? डिस्टन्स बाय टाइम. डिस्टन्स बाय टाइम. चला स्पीडला v घेऊ आपण. डिस्टन्स म्हणजे काय म्हणू आपण? 2πr. एक सर्कम्फरन्स एवढं डिस्टन्स. आणि एक सर्कम्फरन्स एवढं जर डिस्टन्स तुम्हाला लागत असेल इथून इथपर्यंत येण्यासाठी, त्यासाठी पिरियड किती लागेल आपल्याकडे? t एवढा पिरियड लागेल. कॅपिटल T एवढा पिरियड लागेल. म्हणजेच कॅपिटल T म्हणजेच काय झालं बेटा? 2πr अपॉन v. दॅट इज द व्हॅल्यू ऑफ कॅपिटल T. कुणाची व्हॅल्यू आहे बेटा ही? कॅपिटल T ची व्हॅल्यू किती आली? 2πr डिवायडेड बाय v.
याला इक्वेशन नंबर 3 द्या. आता किती देऊ आपण याला? इक्वेशन नंबर 3 देऊ. आता बघा, लक्ष द्या, आपल्याकडे टी माहिती झाला. हे टी जे आहे ते याच्यामध्ये ठेवून टाकू, चालते? म्हणजे काय होईल इथं बघा, सी हिअर ऑल ऑफ यू, I is equals to E upon what is the value of T? T ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? 2 pi R divided by V. 2 pi R divided by V. म्हणजेच I is equals to काय झालं आपल्याकडे? EV divided by 2 pi R. I is equals to काय झालं बेटा आपल्याकडे? EV upon 2 pi R. चला मग आता इथं ऑर्बिटल आपल्याला काय करायचंय? वी हॅव टू फाइंड द ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट. ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट फाइंड करायचे तुम्हाला. मग ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटचा फॉर्म्युला आताच बघितलं आपण, काय? m इज इक्वल्स टू I इंटू a. I ला I घ्या, I ची व्हॅल्यू काय आपल्याकडे? EV अपॉन 2 pi R. एरिया ऑफ लूप, या लूपचा एरिया, हे लूप काय हो? दॅट इज द सर्क्युलर फॉर्म. कुठला फॉर्म आहे? सर्क्युलर फॉर्म. व्हॉट इज द एरिया ऑफ सर्कल? यस यस बोला. What is the area of circle? Pi r square आहे. काय? Pi r square. R get cancel. Pi get cancel. म्हणजे ऑर्बिटल जे आपण म्हणू अँगुलर मोमेंटम आहे, that is equals to that orbital angular momentum is given by EVR divided by काय झालं आपल्याकडे इथं? 2 आलं. करेक्ट? EVR divided by 2. EVR divided by 2 एवढा आपला ऑर्बिटल काय म्हणू आपण? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट आहे. बट तुम्हाला डोक्यामध्ये थोडासा क्लिक होत असेल तर लक्ष द्या, काय क्लिक व्हायला आपल्याकडे? अँगुलर मोमेंटम आपल्याला काढावं लागेल. अँगुलर मोमेंटम म्हणजे m न जर तुम्ही याला मल्टिप्लाय केलं, ठीक आहे, मी काय करतो इथं m न डिवाइड आणि मल्टिप्लाय करतो. कुणाचं m? मास ऑफ इलेक्ट्रॉन, राईट? तर काय होईल रे बेटा हे? m ऑर्बिटल इज इक्वल्स टू me vr. करेक्ट? me vr ओके इंटू e अपॉन 2m e. ओके, समोर लक्ष द्या, काय केलं मी? me मास ऑफ इलेक्ट्रॉन न मल्टिप्लाय केलं. मास ऑफ इलेक्ट्रॉन न मल्टिप्लाय केल्यावर काय केलं? me इंटू v इंटू r डिवायडेड बाय 2me. कारण me ऑलरेडी आहे आणि e जे आहे ते आपण बाजूला घेतलं. आणि आता लक्ष द्या बेटा, यस, मास इंटू वेलोसिटी इंटू रेडियस म्हणजे mvr, दॅट इज द मोमेंटम इंटू मोमेंट. मोमेंट ऑफ मोमेंटम इज नथिंग बट द अँगुलर मोमेंटम. त्याला काय म्हणतो बेटा आपण? अँगुलर मोमेंटम असं कन्सिडर करतो. म्हणजे m ऑर्बिटल इज इक्वल्स टू le डिवाइडेड बाय 2me. दॅट इज द फॉर्म्युला फॉर फाइंडिंग द ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम. कुणाचा? ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम फाइंड करण्याचा हा जो आहे तो काय फॉर्म्युला आहे. आणि या फॉर्म्युल्याचा यूज करून आपण काय फाइंड करतो बेटा? ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम जे आहे ते फाइंड करत असतो. ओके, तर याला जर तुम्ही वेक्टर फॉर्म मध्ये घेतलात, कुठल्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म मध्ये, तर ते काय फक्त उलट येईल. m ऑर्बिटल वेक्टर m दॅट इज इक्वल्स टू मायनस l इंटू e अपॉन 2me. कारण ऑर्बिटल अँगुलर मोमेंटम आणि अँगुलर मोमेंटम जे आहेत ते कसे असतात? अपोजिट डायरेक्शन ना असतात, राईट? क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज जे आपण कन्सिडर करत असतो, अँगुलर मोमेंटम आपण जे आहे ते अँटी क्लॉकवाईज घेतलं आणि याची जे मोशन आहे ते क्लॉकवाईज घेतलं. त्यामुळे जे आहे ते आपण काय म्हणू? m ऑर्बिटल इज निगेटिव्ह इन वेक्टर फॉर्म. कुठल्या फॉर्म मध्ये? वेक्टर फॉर्म मध्ये निगेटिव्ह येणार त्याला. आलं का लक्षात? एनी डाऊट? नो डाऊट? राईट डाऊन. फास्ट लिहा, पॉज करून लिहा. हे बघा, हे आता दिसतंय मायनसच्या फॉर्म मध्ये लिहिलं. हा, आता पॉज करा आणि लिहा. चला आता बघायचं आपल्याला गायरोमॅग्नेटिक रेशो. म्हणजे आता जे बघितलं आपण ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट जे सांगितलं मी तुम्हाला,
ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट काय आली होती रे आपल्याकडे E into capital L divided by 2me. Am I right? Okay. E म्हणजे काय होतं रे बेटा? What is E? What is E? Charge on electron. E म्हणजे काय? Charge on electron. L म्हणजे orbital angular momentum. Orbital angular momentum. आणि me काय असते बेटा? मास ऑफ इलेक्ट्रॉन. कुणाचं मास आहे? इलेक्ट्रॉनचं मास. तर गायरोमॅग्नेटिक रेशो काय जास्त अवघड नाही आहे किंवा जास्त त्याचं काही एक्सप्लेनेशन नाही आहे. गायरोमॅग्नेटिक रेशो म्हणजेच काय बेटा? कुठल्या तरी दोन क्वांटिटीचा रेशो. रेशो म्हणजेच काय? कुठल्या तरी दोन क्वांटिटीचा रेशो. अँड दॅट रेशिओ इज व्हॉट? m orbital divided by L. Yes, this is the gyromagnetic ratio. याला gyromagnetic ratio म्हणतात बेटा आपण. म्हणजे काय? The ratio of magnetic orbital momentum किंवा orbital magnetic momentum to orbital angular momentum is known as the gyromagnetic ratio. त्याला gyromagnetic ratio म्हणतात. काय? कुणाकुणाचा रेशो? ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंट टू ऑर्बिटल अँग्युलर मोमेंट. राईट, दॅट इज द रेशो. हे जे रेशो आहे त्याला म्हणतो आपण गायरोमॅग्नेटिक रेशो. मग काय होईल हे इक्वेशन आपलं E अपॉन 2me. हे जे L आहे ते इकडे खाली आणलो. हा L इथं होता तो इथं आणला. राईट. E म्हणजे काय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. E म्हणजे काय असतंय? चार्ज ऑन इलेक्ट्रॉन. किती असते व्हॅल्यू याची? 1.6 into 10 to the power minus 19 coulomb. After that, mass of electron. What is the mass of electron? That is 9.1 into 10 to the power minus 31 kg. हे असते बरोबर. जेव्हा आपण ह्या व्हॅल्यू ठेवतो बेटा लक्षात घ्या. See here 1.6 into 10 to the power minus 19 divided by 2 into yes, mass of electron किती आहे? 9.1 into 10 to the power minus 31. हे जेव्हा आपण ठेवलं त्यावेळेस आपल्याला याची जी व्हॅल्यू आहे दॅट व्हॅल्यू इज गिवन बाय 8.8 into 10 to the power 10. आता हे चार्ज आहे. चार्ज आपण कशामध्ये घेतो? कुलम मध्ये घेतो. आणि हे मास आहे. मास कशामध्ये घेतो आपण? केजी मध्ये घेतो. ती येते एवढं कुलोम पर केजी. दॅट इज द गायरोमॅग्नेटिक रेशो. हे जे आहे ते काय बेटा? गायरोमॅग्नेटिक रेशो आहे. याच्या पुढच्या व्हिडिओ मध्ये आलं का लक्षात? असेच अजून व्हिडिओ तुम्हाला जर बघायचे असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन दाबा. कारण आता किती दिवस बेल आयकॉन दाबावं लागते काय माहिती नाही. कारण लॉकडाऊन, क्वेश्चन मार्क. ओके, तर हे करा तुम्ही. अंडरस्टँड? ओके, राईट डाऊन. डेफिनेशन पण लिहा. काय रे डेफिनेशन? द रेशो ऑफ ऑर्बिटल मॅग्नेटिक मोमेंटम टू ऑर्बिटल अँग्युलर मोमेंटम इज नोन एज गायरोमॅग्नेटिक रेशो. राईट डाऊन फास्ट. येऊन काढा बेटा.